दर्शक हो नमस्कार, शुभ सायंकाळ। आज 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजताची उजनी अपडेट देत असताना आपल्याला आनंद होतोय, कारण आजची उजनी अपडेट तेवढीच महत्त्वाची आहे। कारण गेल्या वर्षी जेवढी उजनीची पाणी पातळी होती, टक्केवारी होती, तेवढी टक्केवारी होऊन धरण पुढे गेलेलं आहे। आज 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची टक्केवारी पाहायला गेलं तर जी 61.19% झाली, की जेवढं धरण गेल्या वर्षी भरलं होतं तेवढं धरण आज त्या 1 ऑगस्ट दिवशी भरलेलं आहे। दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग सातत्यानं वाढतोय। आज सायंकाळी 6 वाजता जो दौंडचा विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग 42,637 झाला आहे, जो सकाळी 40,289 क्युसेक्स होता। सकाळची 6 वाजताची अपडेट आपण पाहिली तर सकाळी 6 वाजता उजनी धरणाची टक्केवारी ही 56.94% इतकी होती। मात्र आज सायंकाळच्या 6 वाजताच्या अपडेटमध्ये धरण हे साधारण 4% वधारलं असून 61.79% इतकं झालंय। गेल्या वर्षी 60%वर धरण भरलं होतं आणि -60%वरती धरण आलं होतं, म्हणजे 100% धरणातला पाणीसाठा हा संपला होता। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यावरती दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। फक्त पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडलं जात होतं, जे उंदार होतं सोलापूरला। त्यामुळे नदीकाठचा जो काही भाग आहे तो भाग थोडाफार सुकावला होता। मात्र मायनसमध्ये धरण गेल्यामुळं कॅनलमधून पाणी सुटता आलं नाही। इतर पाणी जे विसर्ग होते ते सर्व बंद करण्यात आले होते। मात्र आता हे जे वातावरण आहे ते वातावरण सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचं आहे, कारण ऑगस्टच्या सुरुवातीलाच हे धरण 61% भरलं आहे। आणखी 2 महिने पावसाळा आहे। गेल्या वर्षी परतीच्या पावसामध्ये शेवटच्या अगदी काही दिवसामध्ये उजनी धरणाने 60% गाठलं होतं, त्यामुळे कसं तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला। मात्र आणखी 2 महिने आणखीन अवधी आहे पावसाळा, त्यामुळे उजनी धरण हे नक्की 100% भरणार असून पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न सोलापूर जिल्ह्यासह पुणे आणि नगर जिल्ह्यात सुद्धा या ठिकाणी सुटणार आहे। त्यामुळे उजनी धरणाच्या काही अपडेट आहेत त्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।